शेतकरी हिंदू नाही काय? शेतकरी हिंदू नाही काय? शेतकरी मुसलमान नाही काय? शेतकरी बुद्ध नाही काय? अबे तो शेती करते तो शेतकरी, बरोबर नाही काय? शिवशंकर भगवान महादेव शेतकऱ्यांचा देव. कुठं आहे शेतकऱ्याचा आवाज? भोळा शंकर म्हणतात ना त्या शंकरजीले. कुठं गेला त्याचा आवाज? त्या शेतकऱ्याचा. शेतकऱ्याच्याच पोट्याचं म्हणून नोकऱ्या नाहीत बाबू. आता तुमचे लग्न होणे नाहीत बाबू. किती काही लेजिन फिरवतो होणेच नाही. हे असं जर काम खराब करत राहिले ना हे, अरे तुम्ही शुक्रिया माना राजात. काय राजा ढगेले चांगल्या बायका भेटले, ढगेले मावशी. त्याच्यात काहीच ढंग नव्हता आजपासून 5-10 वर्षाच्या अगोदर. शिजन नाही पोरी दाखवणार एक शिजन. खांद्यावर दुपट्टा टाकला की काहीच नाही. हेच काम. राम 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 राम. बापा कृपाकडं कैसरी असत. कामच कळलं काय तुला? कुठे चालले? येतो बाजूच्या गावातून. कायच्यासाठी? ती बाजूच्या गावातली पोरगी आहे. तुमच्यासाठी? नाही हो, आपले 3 झाले. एकही नाही घरी. हे आता दुसरे कल्याण समाजसेवा. समाजसेवा. पोहे भेटतात कोणा नाही. तर ते त्या गावातली पोरगी आहे, बाजूच्या गावातली. शेजारच्या गावातला पोरगा आहे. तुम्ही? मी मधातलं दर 4-5 महिने मुली हे धंदे 4-5 महिने फुकट पाकट खोबरं घीस पोहे लिंबू. कधी मुक्कामाचं काम बोललं की उलट झोप. घरचे विचारतात तुम्ही असे उलटे का झोपता? डॉक्टरांनी मला पाठीचा त्रास सांगितला. शांतपणा करू नको, समोरून बनेल पाठीला आहे. हे ते खरं सांग. बेकार धंदा व्हायलाय. पण उपकार राजा द्यायचे इमानदारीनं द्यायचे. ज्यांना लग्न जरी झाले पूर्ण भेटून राहिले आता कोणाला. बरं हा मनोरंजनाचा भाग नाही. बरं माझ्या शपथनं तुम्हाला इमानदारीनं तू ज्याचे लग्न नाही होऊन राहिले ना आता त्याचा काहीच दोष नाही. त्याच्यात त्याचा दोषच नाही ना. पोट्टी याच्यातून शौकाच्या मागं लागली. डिप्रेशन मध्ये चालले पोट्टी. दारू पिऊन राहिले ते. इमानदारीने प्रार्थना करतो मी. पोरीच्या बापाईला विनंती आहे, पोरीच्या बाप हो पोट्टी म्हणतील लेखा निराशातलं बोलून राहिला रे. कुठे होता रे बोलतो आजपर्यंत? मी इमानदारीने प्रार्थना करतो पोरीच्या बापाईले. हो 1,00,000 रुपये महिना कमावणारा पोरीसाठी जवळ निवडला तुम्ही. हरकत नाही निवडा. 1 नाही 2 लाख कमावणारा निवडा. 1,00,000 रुपये कमावून महिना कमावते बा निवडला पोरीसाठी. समजा 90,000 जर त्याच्या अंगावर बारची सुधार येशील तर पुरेल 10,000 गंजी पत्त्या झाडते तो. काय भेंड खाऊ घालेल का तुमच्या पोरीले? कमी कमावणारा बा पण इज्जतदार आणि निर्व्यसनी कमावणारा बा. आईच्या शपथनं. एक तर नात्यात विश्वास नाही राहिला बाबू. आता नात्यात विश्वास राहिला. इकडून घरी गेल्यावर आजीला विचारायचं कोणाली आई ना घरात की दिल्या खातावर फेकू नाही. मग असतील ती विचारायचं आजी ज्यावेळेस तुझं लग्न आजोबासोबत झालं तुला पसंत कोण केलं होतं, आजोबानं की आजोबाच्या बापानं? हे सवाल पूछना आपली आजी से. महिला मंडळ उत्तर द्या. पूर्वीच्या काळी सून पसंत करायची की बायको? कायदा बोल सांग नाही तर. पूर्वीच्या काळी सून पसंत करायची की बायको? सून. ज्यांनी सुना पसंत केल्या त्यांचे संसार आजही टिकून आहेत. जिंदगीत कधी बुड्यानं बुडी जायला घेऊन होती. फोटो विचारा आजीले. आजी लाजली. आई बोलतो आजी एवढा बेकार धंदा व्हायला. अरे एवढं प्रेम उठवायला. ओ लडकी मेरी तेरे नाम का दीवाना तेरे दर को ढूंढता है. इस नजर पे दिल फिरा है. उस नजर को ढूंढता है. आवाज दिल की पहचान ले. मैं कौन हूँ तू ये जान ले. आवाज दिल की पहचान ले. मैं कौन हूँ तू ये जान ले. एक रात का सितारा, एक रात का सितारा शहर को ढूंढता है. तेरे नाम का दीवाना तेरे दर को ढूंढता है. विनंती. अबे नात्यात विश्वास नाही राहिला आता.
तुम्हाला असं वाटत असेल ना हे तुम्ही प्रेम प्रेम करणारे ओ मेरी जान आहे फेकूस आहे फेकळा आहे शानपणा नको करू जब तक तेरे जेब में पैसा है तब तक तू कैसा आहे तू इकडे पाहिलं हसले तुझ्या रिचार्ज मारलं तुझ्या मग अजून ती कसं उभे आहे शानपणा नको करू मी इमानदारीने प्रार्थना करतो तुम्हाला एक तर हे प्रेम प्रेम बकवास गोष्टी आहे ते आणि पोरीली विनंती टेन्शन घ्यायचं आणि बिंदास प्रेम करायचं लोड नाही घ्यायचं तुम्ही अजिबात नाही 18 वर्षाचे झाले की कायदा आहे तुमच्यासाठी पोरीसाठी 18 वर्षाची पोरगी झाली की तिच्यासाठी कायदा आहे 21चा पोरगा झाला की त्याच्यासाठी कायदा आहे ते कायद्यानं संज्ञान आहे ते लग्न लावू शकतात बरोबर आहे की नाही? हो की नाही टेन्शन घ्यायचं नाही बाई 18 वर्षाच्या तुम्ही झाल्या फक्त 18 वर्षाच्या व्हायचा 18 अंदाज नाही काहीतरी लटक्याचं 18 वर्षाची पूर्ण झाली बिंदास प्रेम करायचं पळून जायचं लग्न